भाकरी तर चुलीवरच आहेत ना. मटण केलं मटण. तू दररोज दारू ढोसतीस मला मटण केलं का मटण? पोरगी माझी लग्नाला आली आहे. माझ्या पोरीचं लग्न करायचंय. मग मी काय करू? माझ्याकडे तर पैसेच नाही. तुला जेव्हा लग्न करून टाकायचं तर टाक. तू 2 एकर रान इकून टाकलं सांग. मग तू जसं करायचं तसं कर. पोरीचं लग्न कसं करायचं? ए मुलगा आवर लवकर, तुला पोरगी बघायला जायचंय. हो मम्मी, लवकर अंघोळ करतो. मुर्दा 10 रुपये तू काय चाललंय घरात? शिलाबाई भांडण आहे. हो मेला मुर्दा दररोज सकाळी दारू ढोसून तू 2 एकर इकले 2 एकर. या पोरीचं लग्न करून टाका ना आता. पण आमच्याकडे पैसेच नाहीत ना पोरीचं लग्न करायला. मी देते 50,000. हे घ्या 50,000. आणि पोरगा हे काय तर माझं पोरगा लव गेट की लग्न करून लवकर. बरं बरं, मी बाया बोलवायला जाते आता. शिलाबाई हे धरा, आणखीला लग्न करायला पैसे. आजच्या आज लग्न झालं पाहिजे. बरं बरं. इसका घरात हाय आज दोन पुरीचं लग्न गेट की निया. येते येते जा तू पुढं. ए लता आहेस का घरात? हो हो हाय ना. आज माझ्या पुरीचं लग्न गेट की निया. हो हो येते हो तू पुढं. बरं. लता आहेस का घरात? हाय हाय. आज माझ्या पुरीचं लग्न गेट की निया. पण तुझी मुलगी तर खूपच लहान दिसते. पण लग्न आज काय करायचं, उद्या काय करायचं? बरं जाऊ पुढं, मी आले तोपर्यंत लग्नाची तयारी कर. बरं. चला बाई आहेस का घरात? हो हो हाय. आज माझ्या पोरीचं लग्न गेट की निया. हो येते येते, एवढं धुणं धुवून. बरं. शिलाबाईची मुलगी तर लय लहान आहे, तरी शिलाबाई तिचं लग्न लावून द्यायली. हो ना बाई. तिचा नवरा दारू पिदाड आहे. तिने पैसे घेतले असतील आणि पोरीचं लग्न करून टाकायले असं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला लग्नाला बोललेलं आहे, आपलं जायचं काम आहे. चला चला बाई चला. शिलाबाई झाली का लग्नाची तयारी? झाली झाली. मंदाबाई तुम्ही तेवढी रांगोळी काढा. बरं बरं काढते काढते. लताबाई तुम्ही तेवढी लापशी शिजवा. बरं बरं शिजते. लीलाबाई तुम्ही तेवढा हार आणा. आणते आणते. लताबाई तुम्ही तेवढा भटजी बुवाला बोलवा. बरं बरं जाते भटजी भावाला. भटजी भावा लग्न लावायला येतात का? हो हो, पण दक्षिणा देणार का? हो देणार देणार दक्षिणा. चला चला दक्षिणा देणार म्हणलं. आले आले भटजी भावा आले, तर घ्या बरं लवकर लग्न उरकून. वर्गा कोण आहे? वर्गी कोण आहे? मुलगी तर खूप लहान दिसती. भटजी बा हे घ्या 10,000 रुपये आणि पटकीने लग्न लावून द्या. बरं बरं. हार आणलाय का? हो हो भटजी बा हार आणलाय. धरा. अहो सरपंच आपल्या गावामध्ये लग्न लागत आहे. कुणाचं लग्न आहे? बालविवाह लागत आहे. असं कसं काय? बालविवाहाला परमिशन नाहीये. थांबा आता फोनच लावतो मी. थांबा 1098 ला फोन लावा रे. हॅलो, हा आमच्या गावात बालविवाह होत आहे. हो लवकर या. या लवकर चला. सरपंच कोणाची इथं बालविवाह होत आहे? सकाळीच बातमी कानावर आलेली आहे. शिलाबाईच्या इकडं बालविवाह चालू आहे घरी. चला तुझ्या घरी चला. उठा उठा. शुभमंगल सावधान. सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. आता अट्टखोऱ्याची वेळ आहे का? बालविवाह करणं कायद्याची गुन्हा आहे.
मी तर म्हणत होते नाही पोरगी लय लहान आहे न ग यायचं ह्या लग्नाला. आता का आपल्या सर्वांना हातकड्या घालणार आहेत काय? आता काय माझी काय चूक आहे याच्यामध्ये? आता काय मला बी घालायच्यात का हातकड्या? घालायला हातकड्या. हलवा करता का? आता जयची हवा. अरे यांना काय हातकडे घातल्या? ते बालविवाह करत होते. काय हे बालविवाह करत होते? सरपंच मीच लावला होता 10-98 फोन. आपल्या गावामध्ये बालविवाह होत होता. हो, आपल्या गावामध्ये बालविवाह होत होता म्हणून मीच लावला होता 10-98 फोन. वा वा, अभिनंदन सरपंच. आम्ही तर नेहमी सांगतो मुलांना, गावांना, गावकऱ्यांना की बालविवाह करू नका. मुलीचं वय 18 पाहिजे आणि मुलाचं वय 21 पाहिजे, तरच लग्न लावायचं. आणि 18 आणि 21च्या खाली जर मुला मुलीचं वय असेल तर तो बालविवाह ठरतो आणि तो काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. आणि बरं झालं त्यांना अटक केलं. सरपंच तुमचं अभिनंदन, तुम्ही 1098ला फोन लावल्याबद्दल. हा, असेच लोक अटक करून यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. असेच लोक अटक केले पाहिजेत. जे बालविवाह होतात गावामध्ये त्या लोकांना हीच खरी सजा पाहिजे. आणि बालविवाह रोखायचा असेल तर ह्यांच्या हातामध्ये हातकड्या घातल्याच पाहिजे सरपंच. आणि तुमच्या सारख्या सरपंचांनी, जागृत सरपंचांनी काय केलं की पोलिसांना फोन लावला 1098 वर आणि हा बालविवाह रोखल्याबद्दल सरपंच, या गावच्या सरपंचाचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या सर्वांना जेलची हवा काय असते तर दाखवा. यापुढे असे बालविवाह होणार नाहीत. आणि बालविवाह जर केले तर तुम्हाला अशीच अटक होणार यापुढे. आणि तुम्ही बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आणि आपल्या परिसरामध्ये जर कुठे असा बालविवाह होत असेल तर 10-98 वर फोन लावा. तर 1098 वर आणि बालविवाह रोखा. भटजी, आता बालविवाह करण्याबद्दल तुम्हाला ही अटक. बाबा नमस्कार. आजही आपला बीड जिल्हा ऊसतोडी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परिस्थिती किंवा अन्य कारणाने आजही आपल्या जिल्ह्यात बालविवाह होत असतात. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. समाजातील एक चांगले नागरिक म्हणून बालविवाह रोखणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम मुंडे मॅडम यांनी आजपर्यंत अनेक बालविवाह रोखलेले आहेत. आपणही आपल्या परिसरात होत असणारे बालविवाह रोखावेत. असे कुठे बालविवाह होत असतील तर 1098 वर फोन लावावा व बालविवाह रोखावा. धन्यवाद.